नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्टडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. मे महिना सुरू झालेला आहे आणि मी आली माझ्या आईच्या गावी माहेरी, जिथे आहेत तिच्याकडे 2 मोठे हापूस आंब्याची झाडं. मागच्याच आठवड्यात आम्ही त्या हापूस आंब्याची जी झाडं होती त्यातून भरपूर आंबे तोडलेले होते. ज्यातले काही आंबे आता अगदी सुंदर असे तयार झालेले आहेत. काही आंबे तर झाडावरच छान पिकलेले होते. तर त्यापैकीच एक हापूस आंबा घेऊन आज आपण करणार आहोत हापूस आंब्याचा शिरा. तर चला बघूया मँगो शिऱ्याची रेसिपी कशी आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथं घेतलेली आहे कढई. कढईमध्ये मी टाकलेलं होतं 1 वाटी तूप आणि त्यामध्ये मी टाकलेलं होतं तुपाच्या दुप्पट रवा, म्हणजे जवळजवळ 2 वाटी रवा. ॲक्च्युली ह्याच्याहीपेक्षा थोडा, म्हणजे आपल्याला अगदी छान खमंग असा शिरा करायचा असेल तर 1.5 वाटीच रवा टाकावा. त्यानंतर मी इथे एक अर्धी वाटी पाणी टाकलं होतं, ज्यामध्ये मी टाकला हलकासा लेमन कलर. ॲक्च्युली हापूस आंब्याला त्याचा स्वतःचाच असा एक मस्त कलर असतो, पण तरीसुद्धा मी इथे हलकासा पिवळा रंग वापरलेला आहे. तर छानशा भाजलेल्या आपल्या रव्यामध्ये आपण टाकलेलं होतं पाणी आणि मग त्यामध्ये मी टाकली चवीनुसार साखर. आपण जो हापूस आंब्याचा गर टाकणार आहे ना, त्याचा आंबटपणा पाहूनच इथे साखरेचं प्रमाण कमी जास्त आपल्याला करायचं आहे. तर बघा, हा आमच्या झाडाचा छान असा पिकलेला हापूस आंबा होता, ज्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. साल काढलेला या गराचे तुकडे आता आपल्याला या शिऱ्यामध्ये टाकायचे आणि पुन्हा आपला शिरा असा मस्त एकसारखा हलवून घ्यायचा आहे. या पद्धतीनंच तुम्ही पायनॅपल शिरा पण बनवू शकता, म्हणजे कुठलाही किवी, चिक्कू, सफरचंद कोणत्याही फळाचा शिरा आपण अगदी अशाच पद्धतीने बनवू शकतो. तर बघा, इथे छानपैकी मी हा शिरा जो आहे तो परतलेला आहे आणि त्यानंतर एक वाफ काढून तयार झाली. मग हा झाला आपला हापूस आंब्याचा मँगो शिरा रेडी. एन्जॉय.